क्षीरसागर घराण्याची बीड मतदारसंघावर सत्ता आहे, त्या घराण्यातच 2019 मध्ये फूट पडली। त्यावेळी काका जयदत्त क्षीरसागर व पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात लढत झाली होती व पुतण्यानं बाजी मारली। यावेळी आणखी एका पुतण्यानं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्यानं 2 पुतणे व 1 काका अशी लढत होण्याची चिन्ह निर्माण झाली होती। पण शेवटच्या क्षणी समजूतदारपणा दाखवत जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। मग आता काकाची माघार कोणत्या पुतण्याच्या पथ्यावर पडते हे आपण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। बीड मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आतापर्यंत 2 वेळा म्हणजेच 2009 व 2014 मध्ये निवडून आले होते। आघाडी सरकारच्या व युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं। बीडच्या राजकारणावर त्यांचं चांगलं वर्चस्व आहे। विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे। त्यामुळे बीडमध्ये त्यांना पराभूत करणं भल्याभल्यांना जमलं नाही। मात्र 2019 मध्ये क्षीरसागरांच्या घरातच फूट पडली व त्यांचे धाकटे बंधू रवींद्र क्षीरसागर यांचे पुत्र संदीप यांनी काकांना आव्हान दिलं। या निवडणुकीत शिवसेनेकडून उभे असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या संदीप यांनी पराभव केला। हा जयदत्त यांना मोठा धक्का होता। मात्र तरीही गेली 5 वर्ष ते सातत्यानं मतदारसंघात काम करत आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे व ठाकरे गटापासून काही अंतर दूर राहणंच पसंत केलं। कोणत्याही एका गटाजवळ जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बीडमध्ये विकास निधी आणून काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे वैयक्तिक संबंध आजही आहेत। दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार असल्यानं त्यांचा पक्ष पहिली 2.5 वर्ष सत्तेत होता। या माध्यमातून त्यांनीही निधी आणून विकास कामं करण्याचा प्रयत्न केला। नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यावर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं। 2019 मध्ये अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा संदीप हे त्यांच्यासोबत गेले होते। मात्र शरद पवारांच्या एका फोननं ते तत्काळ काही तासात त्यांच्या समोर हजर झाले होते। तेव्हापासून संदीप शरद पवार यांच्या सोबतच आहेत। आता जयदत्त यांचे दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवलं आहे। योगेश यांचे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे गेली 35 वर्ष बीडचे नगराध्यक्ष होते। त्यांच्या आई ही पंचायत समितीच्या सभापती होत्या। शहरात भारतभूषण यांना मानणारा मोठा वर्ग आहे। या जोरावरच योगेश यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली। आता 2 पुतणे दोन्ही राष्ट्रवादीकडूनच उभे राहिल्यानं काका जयदत्त यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। काहीही झालं तरी बीडचा आमदार क्षीरसागरच होणार हे जवळपास नक्की झालंय। पण काका की पुतण्या हा प्रश्न कायम होताच। पण 3ही क्षीरसागर मैदानात राहिले तर 4थाच उमेदवार जिंकून येऊ शकतो हा धोकाही होताच। ही परिस्थिती जयदत्त क्षीरसागर यांना समजली। दोघांपैकी एकही पुतण्या माघार घेत नसल्याचं पाहून त्यांनी स्वतःच समजूतदारपणा दाखवून माघार घेतल्याचं बोललं जातं। क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयांच्या मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून जयदत्त यांना माघार घेण्याची विनंती केली। त्याचा मान राखूनही त्यांनी निर्णय घेतल्याचं बोललं जातं। मग आता बीडमध्ये खरी लढत होईल ती योगेश व संदीप या 2 चुलत भावांमध्ये। या लढाईत जयदत्त यांचा पाठिंबा कुणाला मिळतो, तो जिंकू शकेल हे त्रिवार सत्य आहे। जयदत्त यांनी अजून आपले पत्ते उघडलेले नाहीत। मात्र त्यांचा कल योगेश यांच्याकडेच असल्याचं निकटवर्तीय सांगतात। 2019 मध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त यांचा पराभव केला होता। संदीप यांच्यामुळेच आपलं घर फुटलं ही भावना काकांच्या मनात आजही सल करून आहे। त्यामुळे त्यांना जयदत्त मदत करणार नाहीत असं त्यांच्या समर्थकांना वाटतं। जयदत्त व भारतभूषण या 2 भावांमध्ये चांगले संबंध होते आणि आहेत। योगेश विधानसभेच्या माध्यमातून नवीन राजकीय इनिंग सुरू करतायत। त्यामुळे जयदत्त हे त्यांच्याच पाठीशी आपले राजकीय वजन लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आता महाविकास आघाडीचं पाठबळ संदीप यांना पुन्हा आमदारकी मिळवून देणार की योगेश यांच्या रूपानं बीडला नवा चेहरा मिळणार हे येत्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल।